कल्पना करा, सलग 12-14 तास काम सुरू आहे. डेडलाईन्स अगदी जवळ आले आहेत, सतत मीटिंग सुरू आहेत, नवीन टार्गेट्स समोर ठेवली जात आहेत. हां, जे आजकाल खूपच कॉमन झालंय. हो ना. आणि एवढं सगळं असूनही हृदयाचे ठोके एकदम शांत आहेत, डोक्यात कसलाही गोंधळ नाही आणि तणाव किंवा जो स्ट्रेस असतो तो अक्षरशः शून्यावर आहे. बापरे, ऐकायला खूप भारी वाटतंय. अगदी. पण हे खरोखर शक्य आहे का, की ही फक्त एखाद्या पुस्तकात वाचायला छान वाटणारी कवी कल्पना आहे? म्हणजे ऐकायला हे नक्कीच एखाद्या आदर्श जगातलं अवास्तव चित्र वाटू शकतं. पण आजच्या या सखोल चर्चेचा मूळ गाभा हेच आहे की ही अवस्था केवळ शक्य नाही, तर ती गाठण्यासाठी एक अतिशय स्पष्ट, तार्किक आणि व्यावहारिक मार्ग उपलब्ध आहे. बरोबर. आणि म्हणूनच आज आपण एका अशा स्रोताचा वेध घेत आहोत ज्याला आपण असं म्हणूया द डिवाइन आर्ट ऑफ सेल्फलेस ॲक्शन म्हणू शकतो. सोप्या आणि आपल्या सर्वांच्या परिचयाच्या शब्दांत सांगायचं तर भगवद्गीतेचा 3रा अध्याय म्हणजेच कर्मयोग. नक्कीच. मॅन्युअल आहे. अगदी बरोबर. आणि आपलं आजचं उद्दिष्ट हेच आहे की हे मॅन्युअल उघडून त्यातील नियम डिकोड करणं आणि ते आजच्या रोजच्या जीवनात कसे लागू पडतात हे समजून घेणं. हो, आणि या स्रोताचं वेगळं पण हेच आहे की हे कुठलंही हवेतलं तत्वज्ञान नाहीये किंवा केवळ विचारांपुरतं मर्यादित असलेलं शास्त्र नाही. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आपण जे काही निर्णय घेतो, कृती करतो, त्या प्रत्येक गोष्टीला हा स्रोत एक नवी दिशा देतो. म्हणजे ते फक्त काय करायचं हे सांगत नाही, तर कामामागचं मूळ मानसशास्त्र उलगडून दाखवतं. आपण काम का करतो आणि त्यातनं आपल्याला तणाव का येतो याच्या अगदी मुळापर्यंत हे जातं. अच्छा, म्हणजे या संपूर्ण विचार प्रक्रियेची सुरुवात एका अशा समस्येने होते जी आजकाल कॉर्पोरेट जगात किंवा रोजच्या आयुष्यात प्रत्येकाला कधी ना कधी भेडसावतेच. नक्कीच. जेव्हा कामाचा ताण असह्य होतो तेव्हा सर्वात पहिली प्रतिक्रिया काय असते? मला हे सगळं सोडून द्यायचं आहे, कुठेतरी लांब जावं किंवा निदान काही काळ काहीच करू नये. हां, पळून जाण्याची वृत्ती. हो, आणि अर्जुनाची मनस्थिती युद्धभूमीवर अगदी अशीच काहीशी होती ना. त्याच्या मनात हाच गोंधळ होता की जर ज्ञान किंवा ध्यान हे हिंसक आणि कठीण कर्मापेक्षा श्रेष्ठ असेल तर मग या भयंकर युद्धात या कृतीत का पडायचं, सर्व सोडून का निघून जाऊ नये. बरोबर. आणि हा पलायनाचा विचार म्हणजे पळून जाण्याचा विचार मानवी स्वभावात खूप खोलवर रुजलेला आहे. जेव्हा परिस्थिती गुंतागुंतीची होते तेव्हा पलायन करण्याची म्हणजे जबाबदारी झटकण्याची इच्छा नैसर्गिकपणे निर्माण होतेच. पण इथेच या स्रोताने एक अत्यंत धक्कादायक सत्य मांडलं आहे. ते काय? ते म्हणजे कोणताही मनुष्य एक क्षणभर ही कर्माशिवाय म्हणजेच कृती केल्याशिवाय राहूच शकत नाही. कर्म न करणं हे शक्यच नाही. नाही, म्हणजे एक सेकंड, हे विधान वरवर पाहता थोडं विचित्र वाटतं. कारण आपण नेहमी पाहतो की लोक सुट्टी घेतात, काही काम करत नाहीत. हां, जर एखाद्या व्यक्तीने ठरवलं की मी आता काहीच करणार नाही आणि ती व्यक्ती एका जागी डोळे मिटून पूर्णपणे शांत बसली तर बाह्यदृष्ट्या ती काहीच करत नसते. मग तरीही ते कर्म कसं काय ठरतं? कारण आपण कर्माची व्याख्या अत्यंत संकुचित करून ठेवली आहे. केवळ ऑफिसमध्ये जाणं, लॅपटॉपवर टायपिंग करणं किंवा शारीरिक मेहनत करणं एवढंच कर्म नसतं. अच्छा. शरीराची हालचाल थांबवली तरी शरीराच्या आतील व्यापार सुरूच असतात. श्वास घेणं हे एक कर्म आहे आणि त्याहूनही महत्वाचं म्हणजे मनात विचार सुरू असणं हे सुद्धा कर्माच्याच व्याख्येत बसतं. अरे वा. हो, तुम्ही बाहेरून काहीही करत नसलात तरी तुमचं मन भूतकाळातील किंवा भविष्यातील विचारांमध्ये अडकलेलं असतं. मी काहीच करत नाहीये असा विचार करणं हे सुद्धा एक प्रकारचं सूक्ष्म कर्मच आहे. बाप रे. म्हणजेच शारीरिक पातळीवर काम थांबवलं तरी मानसिक पातळीवर काम सुरूच राहतं. अगदी बरोबर. थोडक्यात सांगायचं तर एखादी व्यक्ती जेव्हा ऑफिसच्या कामाचा कंटाळा आला म्हणून काम थांबवते आणि तासभर सोशल मीडियावर नुसती स्क्रोलिंग करत बसते, जे आपण सगळेच करतो. हो ना, तेव्हा तिला वाटतं की ती रिलॅक्स होत आहे. पण प्रत्यक्षात ती नवीन माहिती ग्रहण करण्याचं दुसरं काम करत असते. म्हणजे कर्म पूर्णपणे टाळणं खरोखरच अशक्य आहे. म्हणूनच या स्रोतामध्ये स्पष्ट केलं आहे की कर्माचा त्याग करणं हा उपाय असूच शकत नाही. प्रश्न काम सोडण्याचा नाहीये, तर ते काम कोणत्या मानसिकतेने करायचं आहे हा आहे. मानसिकता महत्वाची आहे. अगदी. जर कर्म करणं अटळ आहे तर ते अशा प्रकारे करावं ज्यामुळे मनाला त्रास होणार नाही. आणि खरं तर इथूनच कर्मयोग या संकल्पनेचा जन्म होतो. अच्छा, म्हणजे जर काम करणं टाळता येतच नसेल तर मग ते करताना येणारा जो मानसिक तणाव आहे
तो कसा हाताळायचा. बरोबर. कारण तणाव तर जाणवतोच. जेव्हा आपण एखादं काम हाती घेतो तेव्हा लगेच डोक्यात एक गणित सुरू होतं. ह्याचा मला काय फायदा, माझ्या करिअरला याचा काय उपयोग, लोक काय म्हणतील. आणि तो जो तणाव असतो ना, तो प्रत्यक्ष कामाचा नसतो. तो तणाव त्या गणिताचा असतो, त्या निकालाच्या चिंतेचा असतो. म्हणजे रिझल्ट्सची भीती. हो. आणि इथेच कर्मयोगाचं मुख्य सूत्र कामाला येतं. निष्काम कर्म, म्हणजेच इंग्रजीत ज्याला सेल्फलेस ॲक्शन म्हणतात. आता निष्काम या शब्दाचा अर्थ अनेकदा चुकीचा घेतला जातो. निष्काम म्हणजे फुकट काम करणं किंवा स्वतःचं नुकसान करून घेणं असा होत नाही. मग नेमकं काय अर्थ आहे ह्याचा? याचा अर्थ आहे कामाच्या परिणामांबद्दलची जी सततची चिंता आणि आसक्ती असते ती सोडून देणं. मला यातून काय मिळेल हा विचार बाजूला ठेवून आपलं कर्तव्य पूर्ण क्षमतेने करत राहणं. म्हणजे समजा आपण एका महत्वाच्या प्रोजेक्टवर काम करत आहोत. जर आपलं संपूर्ण लक्ष या प्रोजेक्टमुळे मला प्रमोशन मिळेल का यावर असेल तर आपली निम्मी ऊर्जा आणि एकाग्रता त्या चिंतेतच वाया जाईल. अगदी बरोबर. पण जर आपण आपलं पूर्ण लक्ष ते प्रोजेक्ट बेस्ट कसं होईल यावर केंद्रित केलं तर कामाची गुणवत्ता आपोआप वाढेल आणि तणाव कमी होईल. नक्कीच. मला वाटतं हे एखाद्या झाडाला पाणी घालण्यासारखं आहे. म्हणजे कसं? म्हणजे आपण फक्त वेळेवर पाणी घालू शकतो, खत देऊ शकतो, पण त्या झाडाला फळ कधी यायचं, किती यायचं हे सर्वस्वी निसर्गावर अवलंबून असतं. फळाच्या चिंतेत जर झाडाकडे बघत बसलो तर आनंद कधीच मिळणार नाही. वाह, हे उदाहरण अत्यंत चपखल आहे आणि यामागे एक भक्कम मानसशास्त्रीय कारण सुद्धा आहे. अच्छा. हो. जेव्हा आपण निकालाची चिंता करतो तेव्हा आपण अशा गोष्टीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत असतो जी आपल्या हातात नसते. जसं की बॉसची प्रतिक्रिया. हो, बॉसची प्रतिक्रिया, मार्केटचा ट्रेंड किंवा लोकांचं मत हे आपल्या नियंत्रणाबाहेरचं असतं. नियंत्रणाबाहेरच्या गोष्टींवर लक्ष केंद्रित केल्यानं केवळ अँक्झायटी किंवा चिंता निर्माण होते. बरोबर. जे आपल्या हातात आहे म्हणजेच आपली कृती त्यावर लक्ष केंद्रित केल्याने मन शांत राहतं आणि याच प्रक्रियेला अधिक उच्च पातळीवर नेण्यासाठी स्रोतामध्ये यज्ञभाव ही संकल्पना मांडली आहे. ओ, यज्ञभाव. हा शब्द ऐकायला थोडा पारंपरिक आणि धार्मिक वाटतो. आजच्या या आधुनिक आणि व्यावसायिक जगात या यज्ञभावाचा नेमका अर्थ काय होतो? यज्ञभाव म्हणजे कोणतंही काम हे केवळ स्वतःच्या वैयक्तिक क्षुद्र फायद्यासाठी न करता एका व्यापक उद्देशासाठी समर्पित करणं. आपण हे एका सोप्या उदाहरणाने समजून घेऊया. हो, सांगा ना. समजा 2 इंजिनियर्स एक पूल बांधत आहेत. एकाला वाटतं की तो फक्त सिमेंट आणि विटा रचण्याचं कंटाळवाणं काम करत आहे, ज्याच्या बदल्यात त्याला महिन्याच्या शेवटी पगार मिळणार आहे. पण दुसऱ्या इंजिनियरला जाणीव आहे की तो असा एक पूल बांधतोय ज्यामुळे हजारो लोकांचा रोजचा प्रवासाचा वेळ वाचणार आहे, 2 शहरं जोडली जाणार आहेत आणि लोकांचं जीवन सोपं होणार आहे. ओहो, म्हणजे दोघांचंही प्रत्यक्ष काम तेच आहे, दोघांनाही पगार तोच मिळत आहे, पण दुसऱ्या इंजिनियरच्या कामात एक मोठा पर्पज किंवा उद्देश आहे. तो ते काम एका मोठ्या चित्राचा भाग म्हणून पाहत आहे. अगदी. आणि हाच तो यज्ञभाव. जेव्हा कामामागे समाजासाठी, संस्थेसाठी किंवा एका उच्च तत्वासाठी काहीतरी योगदान देण्याची भावना असते तेव्हा त्या कामातील तोचतेपणा, कंटाळा आणि स्वार्थ संपुष्टात येतो. खरंच खूप मोठी गोष्ट आहे ही. हो. बर्नआउट सहसा शारीरिक श्रमामुळे होत नाही, तर तो तेव्हा होतो जेव्हा माणसाला वाटतं की त्याच्या कामाला काहीच अर्थ उरलेला नाही. यज्ञभाव त्या साध्या कामाला एक मोठं मूल्य आणि अर्थ प्राप्त करून देतो. एका आईचं उदाहरण घ्या. ती आपल्या मुलांचं संगोपन करताना भविष्यात हा मुलगा मला काय देईल या अपेक्षेने करत नाही, तर ती एका समर्पणाच्या भावनेने ते कर्तव्य करत असते. तिथे तणाव नसतो, तिथे केवळ प्रेम असतं. हे पटण्यासारखं आहे. म्हणजे निस्वार्थ भावनेने आणि एका मोठ्या उद्देशाने काम केल्यास तणाव दूर होतो हे समजलं. पण इथे एक अतिशय व्यावहारिक गोम आहे. कोणती? जर फळाची अपेक्षा न ठेवता समाजासाठीच काम करायचं असेल तर मग जे काम सर्वात जास्त आकर्षक दिसतं, ज्या कामात जास्त ग्लॅमर आहे किंवा जे दुसरा कोणीतरी करून यशस्वी दाखवलं आहे, तेच काम आपण का करू नये? चांगला प्रश्न आहे. आजकाल सोशल मीडियावर आपण सतत बघतो एखादा मित्र स्वतःचा व्यवसाय सुरू करून खूप खुश दिसतो. मग आपल्यालाही वाटतं की आपण आपली सध्याची नोकरी सोडून तेच करावं. दुसऱ्याचं यशस्वी मॉडेल कॉपी करण्यात काय अडचण आहे? आणि इथेच या स्रोतातील स्वधर्म ही संकल्पना अत्यंत महत्वाची ठरते. स्वधर्म म्हणजे केवळ तुमचा व्यवसाय किंवा नोकरी नाही,
तर तुमच्या मूळ प्रकृतीला, अंगभूत गुणांना आणि स्वभावाला अनुसरून असलेलं तुमचं कर्तव्य. अच्छा. स्रोतामध्ये एक अतिशय स्पष्ट आणि काहींना कदाचित कठोर वाटेल असा इशारा दिला आहे, तो असा की दुसऱ्याचं काम, ज्याला परधर्म म्हटलंय, कितीही उत्तम प्रकारे करता आलं तरी ते धोकादायक आहे. बापरे. हो, त्यापेक्षा स्वतःचं काम, मग ते कितीही सामान्य किंवा अपूर्ण वाटत असलं तरी तेच करणं नेहमी श्रेयस्कर असतं. खरं तर हा विचार आजच्या काळात खूप धाडसी आणि प्रवाहाच्या विरुद्ध वाटतो. कारण आजची संपूर्ण सिस्टम आपल्याला इतरांसारखं बनण्यासाठी, इतरांशी स्पर्धा करण्यासाठी प्रवृत्त करत असते. पण दुसऱ्याचं काम उत्तमरित्या करणं धोकादायक कसं असू शकतं? जर माझ्याकडे ती स्किल्स असतील आणि मी ते काम करून दाखवू शकत असेन, तर मी ते का करू नये? कारण कौशल्य मिळवणं वेगळं आणि मूळ स्वभाव वेगळा. जेव्हा तुम्ही तुमच्या मूळ स्वभावाच्या विरुद्ध जाऊन दुसऱ्याची नक्कल करण्याचा प्रयत्न करता, तेव्हा आतून एक प्रचंड कॉग्निटिव्ह लोड किंवा मानसिक घर्षण निर्माण होतं. म्हणजे एक प्रकारचा ताण. अगदी. तुम्हाला सतत एक मुखवटा घालून वावरावं लागतं. तुम्ही बाह्य जगात यशस्वी व्हालही, पण त्या यशाची किंमत तुमची आंतरिक शांतता हिरावून घेते. हे म्हणजे एखाद्या माशाने झाडावर चढण्याचं कौशल्य शिकण्यासारखं आहे. हा, बरोबर. तो मासा कदाचित प्रचंड मेहनत करून झाडावर चढेलही, पण तो कधीच समाधानी राहू शकणार नाही. म्हणजे असं म्हणूया की एखाद्या अंतर्मुख किंवा इंट्रोवर्ट व्यक्तीने, ज्याला शांत बसून संशोधन करायला किंवा कोडिंग करायला आवडतं, त्याने जर केवळ जास्त ग्लॅमर किंवा जास्त पैसे मिळतात म्हणून एखाद्या अत्यंत आक्रमक आणि पब्लिक फेसिंग अशा सेल्समनची नोकरी स्वीकारली, तर तो दररोज स्वतःशी युद्ध करत असेल. अगदी तसंच. आणि ते रोजचं युद्ध माणसाला आतून पोखरून काढतं. याउलट जेव्हा व्यक्ती स्वधर्मात असते, म्हणजे स्वतःच्या नैसर्गिक क्षमतेनुसार काम करत असते, तेव्हा ती एका फ्लो स्टेटमध्ये जाते. तिथे कामाचा ताण जाणवत नाही, तर एक प्रकारची लयबद्धता असते. वेळेचं भान हरपतं. म्हणूनच परधर्म म्हणजे दुसऱ्याच्या लेनमध्ये गाडी चालवण्यासारखं आहे. तिथे स्पीड कदाचित जास्त वाटेल, पण अपघात होण्याची शक्यता सर्वाधिक असते. स्वतःची मूळ प्रवृत्ती ओळखून त्यातच उत्कृष्ट काम करणं हाच खरा कर्मयोग आहे. वाह. स्वधर्मात राहणं, निकालाची चिंता न करणं आणि यज्ञभावनेने काम करणं, हे सर्व ऐकायला आणि समजायला अत्यंत लॉजिकल वाटतं. हो. पण तरीही प्रत्यक्षात आपण सगळेच चुका करतो. आपल्याला माहीत असतं की रागावल्याने आपलंच नुकसान होणार आहे किंवा चुकीच्या मार्गाने गेल्यावर मनशांती बिघडणार आहे, तरीही आपण ते करतोच. असं का होतं? अर्जुनानेही असाच काहीसा प्रश्न विचारलाय ना? हो, अगदी हाच प्रश्न. माणसाला स्वतःची इच्छा नसतानाही तो चुकीच्या मार्गाला का लागतो? त्याला तसं करायला कोण भाग पाडतं? हा मानवी मनाचा सर्वात मोठा आणि गुंतागुंतीचा भाग आहे. आपण सर्व जाणतो की काय बरोबर आणि काय चुकीचं आहे, तरीही आपण भरकटतो. याचं उत्तर देताना स्रोताने माणसाचे दोन सर्वात मोठे आणि अत्यंत शक्तिशाली अंतर्गत शत्रू उघड केले आहेत. कोणते? काम म्हणजेच वासना किंवा अवाजवी इच्छा आणि क्रोध म्हणजे राग. हे दोन शत्रू माणसाची विचार करण्याची क्षमता कशी नष्ट करतात, याची एक अतिशय क्रमिक आणि अचूक साखळी या स्रोताने स्पष्ट केली आहे. ती साखळी कशी काम करते? कारण राग एकदम अचानक येत नाही, त्याची नक्कीच कुठेतरी सुरुवात होत असली पाहिजे. नक्कीच. याची सुरुवात होते आपल्या इंद्रियांपासून किंवा सेन्सेसपासून. आपले डोळे, कान, त्वचा हे सतत बाह्य जगातील गोष्टींचा अनुभव घेत असतात. जेव्हा आपण एखाद्या गोष्टीच्या वारंवार संपर्कात येतो, तेव्हा इंद्रियांमध्ये त्या गोष्टीविषयी एक ओढ किंवा आसक्ती निर्माण होते. अच्छा. आपण हे एका उदाहरणाने बघूया. समजा ऑफिसमध्ये आपण पाहतो की एखाद्या सहकार्याला सतत बॉसकडून स्तुती मिळत आहे किंवा त्याला नवीन प्रमोशन मिळालं आहे. आधी ते फक्त एक दृश्य असतं किंवा कानावर पडलेली बातमी असते. बरोबर. पण जेव्हा इंद्रिये ती माहिती मनाकडे पाठवतात, तेव्हा मनात विचार सुरू होतात की हे मलाही हवं आहे, त्याच्या जागेवर मी असायला हवं होतं. म्हणजे इंद्रियांनी मनाला अस्थिर केलं. आणि इथेच ती आवाजी इच्छा किंवा काम जन्म घेते. आता जर ती इच्छा पूर्ण झाली नाही, समजा तुम्हाला ते प्रमोशन मिळालं नाही किंवा ती स्तुती मिळाली नाही, तर त्या अपूर्ण राहिलेल्या इच्छेचं, त्या फ्रस्ट्रेशनचं रूपांतर थेट क्रोधात म्हणजे रागात होतं. क्रोधाचा जन्मच मुळी अपूर्ण इच्छेतून होतो. हे खूपच रंजक आहे. म्हणजे रागाचं मूळ हे बाहेरच्या व्यक्तीमध्ये किंवा त्या बॉसमध्ये नसून ते आपल्याच एका अपूर्ण इच्छेत दडलेलं असतं. अगदी बरोबर. पण मग या संपूर्ण साखळीत आपली बुद्धी कुठे जाते? कारण बुद्धीचं काम तर हेच आहे ना, की आपल्याला सावध करणं.
बुद्धीने सांगायला हवं की रागवू नकोस, केवळ एका प्रमोशनने तुझं पूर्ण आयुष्य ठरत नाही. बुद्धीचं काम नक्कीच तेच असतं. मानवी संरचनेत बुद्धी ही मनाच्या वरच्या पातळीवर असते. पण जेव्हा मनावर आवाजेवी इच्छा आणि रागाचा प्रचंड पगडा असतो, तेव्हा तो राग बुद्धीवर एक प्रकारचं जाळं धुकं निर्माण करतो. ओहो. जसं धुरकटलेल्या आरशात स्पष्ट प्रतिबिंब दिसत नाही, तसंच रागाने वेढलेल्या बुद्धीला काय योग्य आणि काय अयोग्य हे पाहताच येत नाही. आणि एकदा का बुद्धीने काम करणं थांबवलं, तिची निर्णय क्षमता संपली की माणसाचा विवेक पूर्णपणे नष्ट होतो. बापरे. तो अत्यंत चुकीचे निर्णय घेतो आणि स्वतःचंच नुकसान करून घेतो. म्हणूनच या स्रोताने अत्यंत स्पष्टपणे सांगितलं आहे की जर रागावर नियंत्रण मिळवायचं असेल तर त्याची सुरुवात मुळापासून, म्हणजेच आपल्या इंद्रियांवर आणि इच्छांवर नियंत्रण ठेवण्यापासून करावी लागते. म्हणजे आधी इंद्रियांवर संयम, त्यामुळे मन शांत होईल आणि मग शांत मनामुळे बुद्धी एकदम स्पष्टपणे आणि योग्य निर्णय घेईल. ही एक पूर्ण इंटरनल सिस्टीम आहे जी आपल्याला मॅनेज करायची आहे. अगदी बरोबर. पण आता एक मोठा प्रश्न उभा राहतो. समजा एखाद्या व्यक्तीने या सिस्टीमवर पूर्ण ताबा मिळवला, त्याला निकालाची कसलीही चिंता राहिलेली नाही, तो स्वधर्माचं पालन करत आहे आणि त्याच्या इच्छा रागावर त्याचं पूर्ण नियंत्रण आहे. थोडक्यात तो पूर्णपणे समाधानी आणि शांत झाला आहे. अशा व्यक्तीने मग काम का करत राहावं? त्याचं वैयक्तिक उद्दिष्ट तर पूर्ण झालं आहे ना. हा अतिशय महत्वाचा आणि समाजाच्या दृष्टीने कळीचा मुद्दा आहे. अशा समाधानी आणि ज्ञानी व्यक्तीने काम करत राहणं हे समाजासाठी अत्यंत आवश्यक असतं. ते कसं काय? कारण समाजाचा एक अंगभूत स्वभाव आहे. सामान्य लोक नेहमी मोठ्या, श्रेष्ठ आणि यशस्वी व्यक्तींचं अनुकरण करत असतात. समाजातील नेते, यशस्वी उद्योजक किंवा आदर्श व्यक्ती जसे वागतात तसे सामान्य लोक वागू लागतात. जर त्या यशस्वी व्यक्तीने असं ठरवलं की मला आता कशाचीच गरज नाही, त्यामुळे मी काम करणार नाही, तर त्याचाच आदर्श घेऊन समाजही आळशी, दिशाहीन आणि निष्क्रिय बनेल. अच्छा. म्हणजेच यशाच्या शिखरावर पोचल्यावर जबाबदारी संपत नाही, तर ती अधिक वाढते. जे लोक यशस्वी झाले आहेत, ज्ञानी आहेत, त्यांनी केवळ स्वतःसाठी नाही तर संपूर्ण समाजासमोर एक रोल मॉडेल निर्माण करण्यासाठी कर्मात सतत गुंतून राहिलं पाहिजे. नक्कीच. संस्थेच्या प्रमुखांनी जर नवीन गोष्टी शिकणं किंवा नाविन्यपूर्ण काम करणं थांबवलं तर संपूर्ण संस्थाच संथ होऊन जाते. आणि जो हे जाणतो तोच खऱ्या अर्थाने कर्मयोगी ठरतो. कर्मयोगी म्हणजे असा माणूस नाही जो घरदार सोडून जंगलात निघून गेला आहे, तर तो असा व्यक्ती आहे जो याच जगात, याच गुंतागुंतीच्या सिस्टीममध्ये राहतो. तो आपल्या सर्व कौटुंबिक आणि व्यावसायिक जबाबदाऱ्या अत्यंत उत्कृष्टपणे पार पाडतो. पण आतून तो एखाद्या कमळाच्या पानासारखा असतो, पाण्यात राहूनही पाण्यापासून पूर्णपणे अलिप्त. वा. त्याच्या कृतीत मी हे केलं असा अहंकार नसतो आणि उद्याच्या परिणामांबद्दल त्याच्या मनात कसलीही भीती नसते. तो आपलं सर्व कर्म एका व्यापक विश्वशक्तीला अर्पण करून मोकळा झालेला असतो. खरंच ही एक सर्व बाजूंनी डोळे उघडणारी सखोल चर्चा होती. आपण अनेकदा काम आणि तणाव यांना एकच मानण्याची चूक करत आलो आहोत. पण आजच्या या चर्चेतून एक गोष्ट स्पष्ट झाली की काम टाळणं शक्यच नाही. अगदी बरोबर. तणाव टाळायचा असेल तर इतरांची आंधळी नक्कल थांबवून स्वतःचा मूळ स्वधर्म ओळखायला हवा. इंद्रियांच्या मागण्यांना ओळखून इच्छा आणि रागाची साखळी तोडायला हवी. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे परिणामांची सतत चिंता न करता केवळ एका यज्ञभावनेने, समर्पणाने आपलं काम करत राहायला हवं. नक्कीच. हे सर्व तत्वज्ञान केवळ एखाद्या ग्रंथात वाचण्यासाठी किंवा प्रवचनात ऐकण्यासाठी नाही, तर उद्या सकाळी ऑफिसला गेल्यावर किंवा घरात काम करताना प्रत्यक्ष आचरणात आणण्यासाठी आहे. जेव्हा हे विचारांची दिशा बदलते तेव्हा कामाचं स्वरूपच आनंददायी होऊन जातं. हो ना. आणि याच आचरणाच्या संदर्भात आजच्या या सखोल चर्चेच्या शेवटी एक असा विचार करूया जो कदाचित कामाकडे बघण्याचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलून टाकू शकेल. आपण सतत या बदल्यात मला काय मिळणार याच एका गणितावर आपलं आयुष्य जगत असतो. मग ते कामाच्या ठिकाणी मिळणारं प्रमोशन असो किंवा सोशल मीडियावर मिळणारे लाईक्स असोत. बरोबर आहे. पण समजा उद्याचा फक्त एक दिवस, सकाळी उठल्यापासून ते संध्याकाळी काम संपेपर्यंत आपण असं ठरवलं की मी माझं प्रत्येक काम फळाच्या अपेक्षेविना केवळ माझं सर्वोत्तम योगदान म्हणून करणार आहे. बॉसची स्तुती, भविष्यातील फायदा किंवा क्लायंटचा रिस्पॉन्स या कशाचाही विचार डोक्यात येऊ द्यायचा नाही.
केवळ आणि केवळ काम करण्याची प्रक्रिया पूर्णपणे अनुभवायची. वा, हा खूपच भारी प्रयोग ठरेल. हो, जेव्हा मी अपयशी ठरलो तर ही भीती अस्तित्वात नसेल, जेव्हा निकालाचं कोणतंही ओझं मनावर नसेल, तेव्हा त्या कामातील आपला फोकस आणि त्याची गुणवत्ता किती पटींनी वाढेल याचा विचार करा. नक्कीच वाढेल. कदाचित त्या एका दिवशी कामाचा कोणताही मानसिक थकवा जाणवणार नाही. हा प्रयोग उद्या नक्की करून पाहण्यासारखा आहे आणि त्यातून येणाऱ्या अनुभवाचं निरीक्षण करण्यासारखं आहे. अगदी.